श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाला नमस्कार करून ज्याचे खोड वक्र आहे आणि ज्याचे शरीर मोठे आहे, हे देवा माझ्या सर्व कार्यात तुझा आशीर्वाद देऊन सदैव विघ्नमुक्त कर. सकल सिद्ध मुकुटमणी लक्ष्मीपते श्रीकृष्णास वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग 1654. भोग भोगावरी द्यावा संचिताचा करुणी ठेवा. शांती धरणे जीवासाठी दशा उत्तम गोमटी. देह लेखावा असार सत्य पर उपकार. तुका म्हणे हे मीरासी बुडी द्यावी ब्रह्मरसी. 1654. भोग भोगणाऱ्या देहाच्या माथी असू द्यावे. आपण त्या सुखोपभोगापासून अलिप्त असावे आणि सत्कर्म सदाचार यांनी संचिताचा ठेवा तयार करावा. जीवाच्या कल्याणासाठी जीवाच्या स्थानी शांती दृढ करून असावी. ही अवस्था उत्तम आहे. देहाला मिथ्या मानून परोपकार सत्य समजून करावा. तुकाराम महाराज म्हणतात, जीवाने देहबुद्धीचा त्याग करून ब्रह्मरसात बुडी घ्यावी, हीच त्याची मूळतः स्वभाव स्थिती आहे. 1655. येथे बोलोनिया काय व्हावा गुरु तरी जाय. मज नसा हे वाकडे हे विठ्ठल कथे पुढे. एकोणी मरसी वृथा जव आहेसी तू जिता. हुरमतीची चाड तेने न करावी बडबड. पुसेल कोणी त्यास जारे करी उपदेश. आम्ही विठ्ठलाचे वीर फोडू कळी काळाचे शिर. पुढे पुढती जन्म वानू कीर्ती मुखे नाम. तुका म्हणे मुक्ती नाही आसची ए चित्ती. 1655. भक्तीचे कष्ट न करता मुक्ती मिळेल असा गुरुमंत्र द्या अशी विनंती करणाऱ्याला महाराज म्हणतात, असा गुरु पाहिजे असल्यास येथून चालता हो. हरिकथेच्या विरोधात मला असले बोल सहन होत नाही. जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत हरिकथा श्रवण केली आणि त्याचा काही उपयोग झाला नाही तर तू जिवंत असून मेल्यासारखा आहेस. ज्याला आपल्या प्रतिष्ठेची लाज आहे त्याने अशी बडबड करू नये. तुला कोणी मुक्तीचा उपाय विचारला तर तूच त्याला उपदेश कर. आम्ही विठ्ठलाचे वीर कळी काळाचे मस्तक सहज फोडू. आम्ही स्वेच्छेने पुन्हा जन्म घेऊ. विठ्ठल नामाचे नाम कीर्ती गाऊ. सुखाने हरिकीर्तन करू. हरिकीर्तनाच्या सुखापुढे आम्हाला मुक्तीची आशा नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. 1655. 1656. अनुहाती गुंतला नेने बाह्यरंग. वृत्ती येता मग बळ लागे. मध्ये माते तया नाही देहभाव. आपुले अवयव आवरिता. अनिकांची वाणी वदे तेने मुखे. उपचार दुःखे नाठवती. ते सुख बोलता आश्चर्य या जना. विपरीत मना भासतसे. तुका म्हणे बाह्यरंग जो विटला अंतरी निवला ब्रह्मरसे. 1656. अंतकरणात सोहम सोहम या अनाहत ध्वनी स्वरूप परब्रह्माच्या ठिकाणी चित्तवृत्ती गुंतली की तिथेच गुंतून राहते. तिला बाह्यरंगी वृत्तीवर येण्यास त्याला बळ लागते. या ब्रह्मानंदाच्या मस्तीत त्याची वृत्ती तल्लीन झालेली असते. त्याला देहाचे भान उरत नाही. अवयवाची जाण नसते, कारण वृत्ती अंतर्मुख झालेली असते. अनेकांच्या मुखातील वाणी त्याच्या मुखातून बाहेर पडताना वेदवाणी होऊन राहते. त्याच्या अंतरीचे शिष्टाचार दुःख हे भाव हरपले. त्याला ते आठवत नाही. ज्या ब्रह्मानंदाच्या अलौकिक सुखात नाशवंत संसाराचे संस्कार विसरले जातात, त्या सुखाचे वर्णन सामान्य जनास सांगावे तर त्यांना आश्चर्य वाटते, अविश्वसनीय वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, त्याचे अंतकरण ब्रह्मानंद सेवनाने निवालेले असते. त्याला देहादी सुखदुःखाच्या भौतिक बाह्यरंगाचा वीट आलेला असतो. 1657. ब्रह्मरस गोडी तयासी फावली. वासना निमाली समूळ ज्याची. नाही त्या विटाळ अखंड सोवळा. उपाधी वेगळा जाणीवेच्या. मन हे निश्चळ झाले एके ठाई. तया उने काय निज सुखा. तेची पुण्यवंत तेची पर उपकारी. प्रबोधी त्या नारी नरलोका. तुका म्हणे त्याचे पायी पायपोस होऊन या वास करीन तेथे.
1657 ज्याची सर्व भौतिक विषयाची तसेच इंद्रियांची वासना समूळ नाहीशी झाली त्याला ब्रह्मरसाची गोडी अनुभवायला मिळते. जो मायाजनित गुणापासून अलिप्त आहे तो असंग मुक्त असल्याने अखंड पवित्र सोहळा आहे. त्याला गुणांचा विटाळ होत नाही. उपाधी जाणीवेच्या बाहेर आहे. त्याची चित्तवृत्ती विठ्ठलापाशी निश्चळ झाली. त्याला निज सुख प्राप्तीमध्ये उणे राहणार नाही. ते संत पुण्यवान परोपकारी आहे जे अज्ञ नरनारी जनांना भक्ती मार्गाविषयी मार्गदर्शन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा समाजाला हितकारी असणाऱ्या संतांच्या पायाच्या पायपोस होऊन मी तेथे राहीन. 1658 जैसे तैसे राहे देवाचे हे देणे यत्न करिता तेने काय नवे. दासा कृपा सिंधू नुपेक्षी सर्वथा अंतरीची व्यथा कळे त्यासी. मागोने परी माय जाणे वर्म बाळाने दी श्रम पाहू काही. तुका म्हणे मज अनुभव अंगे वचन वा उगे माने न हे. आपण सद्भावना ठेवून आचरण केले की देवही त्याच प्रमाणात आपल्याला देतो. अशा वृत्तीने आपल्याला काय प्राप्त होणार नाही. विठ्ठल कृपा सिंधू आहे. तो भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. त्याला अंतकरणातील व्यथा कळते. आपल्याला काय पाहिजे ते बाळाला कळत नाही, पण बाळाला केव्हा काय पाहिजे याचे वर्म आई जाणते. त्यासाठी बाळाला श्रम होऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, याचा मला स्वानुभव आहे. माझ्या वचनांना खोटे मानू नका. 1659 परद्रव्य परनारीचा अभिलाष तेथोनी रास सर्व भाग्या. घटिका दिवस मास वर्ष लागे 3 बांधले पतन गाठोडीस. पुढे घात त्याचा रोकडा शकून पुढे करी गुण निश्चयेसी. तुका म्हणे एक थडता थवंड काळ लागे नाड परी खरा. 1659 परद्रव्याची आणि परिनारीची अभिलाषा करतो. ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. त्याच्या भाग्याचा तेव्हापासून रास सुरू होतो. त्याच्या अंधपात निश्चित आहे. ते एका घटकेत होईल किंवा एका दिवसात अथवा एका महिन्यात, नाहीतर 3 वर्ष किंवा अधिक काळ लागेल. पण त्याचा विनाश होणार हे निश्चित, कारण चांगल्या वाईट कर्माची फळे त्वरित मिळतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अंधपतीत एखाद्याला त्वरित तर काही जणांना काही काळाने फल मिळते, पण दुष्टांचा संहार निश्चित असतो. 1660 आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढा उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. 1660 आम्हा हरिदासांना त्रिभुवनात कोठेही कसलेही भय नाही, कारण आमचा देव आमच्या रक्षणासाठी आमच्या मागे पुढे अनेक संकटातून आमची मुक्तता करण्यासाठी सदैव उभा आहे. भक्तांनी देवाच्या ज्या रूपाची कल्पना केली असेल तसे रूप घेऊन तो भक्ताची संकटातून मुक्तता करण्यासाठी तत्परतेने धावत जातो. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून आम्ही विठोबाचे सुखाने नाम घेऊ आणि आनंदाने राहू. 1661 समर्थाचे केले मोडिले कोणा जाईल. वाया करावी ते उरे खटपट सोस पुरे. तो ठेवा ठेविला आपुलाला तैसा खावा. ज्याचे त्याचे हाती भुंके तयासी फजिती. तुका म्हणे कोटी वाळे झाले शूलपोटी. 1661 समर्थाने जे केले आहे ते कोणाकडून दुर्बळाकडून मोडले जाईल का? ती मोडून टाकण्याचा खटाटोप केला तरी तो निष्फळ होतो आणि केवळ परिश्रम केल्याचा शीण होतो. आपले प्रारब्धाचा ठेवा जसा असेल त्या प्रमाणात सुख दुःखाचा भोग आणि त्यापासून होणारी लाभ हानी ज्याची त्याला भोगावे लागते. दुसऱ्यांनी त्याचा किती निषेध केला तरी त्याची फजिती होते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांनी ज्यांनी समर्थाची आज्ञा मोडली ते समाजातून बाजूला गेले हे स्पष्ट दिसते. असे निंदा करणारे लोक म्हणजे आई वडिलांची पोटदुखीच होय. 1662 नेने गती कायकवन अधोगती. मानेली निश्चिंती तुझ्या पायी. कर्मधर्म कोण नेने हा उपाव. तुझ्या पायी भाव ठेवियेला. नेने निरसू पाप पुण्य नेने काय. मनवनी पाय धरिले तुझे. वेडा मी अविचारी नकळे विचार. तुझा माझा भार पांडुरंगा. तुका म्हणे तुझ करिता नवे काय. माझा तो उपाय कवन तेथे. हे देवा, प्रगती म्हणजे काय, अधोगती म्हणजे काय हे मला कळत नाही. मी फक्त तुझ्या पायीच्या आश्रयाचा विसावा मानून राहिलो. कर्मधर्म हा कोणता उपाय मला हे समजत नाही. मी केवळ तुझ्या पायी भाव ठेवला आहे.
पापाचे निरसन करणे म्हणजे काय, पुण्याची व्याख्या मला कळत नाही, म्हणून मी केवळ तुझे पाय धरले आहेत. मी वेडा विचारी आहे, भक्ती साधना मी जाणत नाही, माझा सर्व भार तुझ्यावर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, करायचे म्हटले तर देवा तुला काही अशक्य नाही, ते माझा काय उपाय चालणार आहे. 1663 देवा हे माझी मिराशी, ठाव तुझ्या पायांपाशी, याचा धरीन अभिमान, करीन अपुले जतन, देवोनिया जीव वडिली साधियेला हा ठाव. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. 1663 नारायणा तुझ्या जवळ राहणे हा माझा वंश परंपरागत अधिकार आहे, याचा अभिमान धरून आपले वतन मी जतन करीन. माझ्या वाडवडिलांनी प्राणपणाने हे वतन मिळवले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझी चरण सेवा हा आमचा पिढ्यानपिढ्या सेवा अधिकार आहे. 1664 तुझा मनवनी झालो उतराई, त्याचे वर्म काही ते मी नेने, हाती धरोनिया दावी मजवाट, पुढे कोण नीट तेची देवा. देवभक्तपण करावे जतन, दोही पक्षी जाण तुची बळी अभिमानाने तूच लागली हे लाज, शरणागता काज करावया. तुका म्हणे बहुत नेनता मी फार, मनवनी विचार जाणविला. 1664 देवा मी स्वतःला तुझा म्हणून घेत, तुझे उपकार फेडण्यासाठी तुझा उत्तराई झालो, म्हणून सर्वस्वी तुझा होण्याचे वर्म मी जाणले असे नाही. म्हणून देवा मला हाताशी धरून पुढे कोणता योग्य मार्ग आहे ते दाखव. देवा तू आपले देवभक्त, कारण दोन्ही पक्षांच्या वतीने तूच समर्थ आहेस. शरणागतांचे रक्षण करण्यासाठी, त्यांचे कार्य करण्यासाठी तू त्यांचा अभिमान धरतोस आणि पतित पावन हे ब्रीद तू राखतोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी अजान आहे म्हणून माझ्या उद्धाराचा विचार सांगितला, आता तूच वाट दाखवशील. 1665 मार्गी चालता पाऊला पाऊली, चिंतावी माऊली पांडुरंग, सर्व सुख लागे घेऊन या पाठी, आवडीचा कंठी रस होती, पितांबर छाया करी लोभापुर, पाहे ते उत्तर आवडीचे. तुका म्हणे हेची करावे जीवन, वाचे नारायण तहान भूक. 1665 मार्गावरून वाटचाल करीत असताना प्रत्येक पावला पावली विठ्ठल माऊलींचे चिंतन करावे, त्याने काय होईल महाराज सांगतात, सर्व सुखे संगे घेऊन तो विठ्ठल तुमच्या पाठी धावत येईल. तुमच्या आवडीचा प्रेमरस तुमच्या कंठात होतील. ऊन पाऊस लागू नये म्हणून तुमच्या मस्तकावर अंगावरची पितांबराची सावली प्रेमाने धरील. भक्तमुखातून येणारे भक्ती प्रेमाचे बोल ऐकण्यासाठी तो आतुर असतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा वाचेला नारायण नामस्मरणाची तहानभूक असावी, असे माझे जीवन कर, म्हणजे मी नारायण स्वरूप होईल. 1666 झालो आता दास, माझे तोडून या पाश, ठाव द्यावा पायांपाशी, मी तो पातकाची राशी, सकळ ही गोवा माझा उगवणी देवा, तुका म्हणे भय करा जवळी ते नये. 1666 अहो देवा मी तुमचा दास झालो तरी माझे माया मोह पाश तोडा, आपल्या पायाजवळ आश्रय द्यावा, कारण पातकाच्या राशी आहे. असंख्य पापे केली आहेत, माझे सर्व पाश संपवून मला यातून मुक्त करा. तुकाराम महाराज म्हणतात, आता कळी काळाचे भय माझ्याजवळ कधी येऊ नये असे करा. 1667 अंतरीचे जाना तरी का येऊ दिले मना, तुमची करावी म्या सेवा, आता अवेरिता देवा, नवती मोडा मोडी केली मागे तेची गडी, तुका म्हणे दिला ठाव, पायी लागू दिला भाव. 1667 देवा तुम्ही सर्व जीवांच्या अंतरीचे भाव जाणता, मग माझ्याविषयी तुमच्या मनात असा परकेपणा काय येऊ दिला. देवा मी अनेक वर्षापासून तुमची सेवा करीत आलो आणि आता सेवा तुम्हाला आवडत नाही म्हणून अव्हेर करता. मागे त्या घडीलाच आपल्या ऐक्याचे मी व तू असे मोडून दोन करायला होते. तुकाराम महाराज म्हणतात, आता मला आपल्या पायाशी आश्रय दिला, श्रद्धा दृढ झाली आणि आता तोडणे तुम्हाला शोभत नाही. 1668 पवित्र होईल चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया, अपुरती बुद्धी पुण्य नाही गांठी, पायी गाली मिठी पाहे डोळा, गाईन ओविया शिष्टाच्या आधारे, सारीन विचारे आयुष्याया, तुका म्हणे तुझे नाम नारायणा, ठेवीन मी मना आपुलिया. 1668
श्री हरी तुझे गोजिरे रूप अंतरी साठवेन, तुझे चरित्र गात राहीन त्यामुळे मी पवित्र होईन. देवा माझी बुद्धी अल्प असून गाठीला पुण्य नाही, मी बापुडा तुझे रूप निहाळीन. तुझ्या पायांना मिठी घालीन, दुसरे काय करणार. पूर्वीच्या संतांच्या ग्रंथांद्वारे मी ओव्या गाईन व आयुष्य घालवीन. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे नाम मी मनात साठवून ठेवीन. 1669. काय ऐसा जन्म जावा वायाविन, काहीतरी ऋण असो माथा. कोणे तरी काळे होईल आठव, नाही जरी भाव भार खरा. शता एका तरी जन्माच्या शेवटी, कृपाळू पोटी येईल दया. तुका म्हणे तरी नाही फांको देत, सर्वांचे उचित सापडले. 1669. मनुष्य जन्म असाच वाया जाणे उचित आहे का. आपल्या सदवर्तनाने देवाला ऋणी करून ठेवावे, म्हणजे देवाला माझी कधीतरी आठवण येईल. माझा भाव खरा नसेल तरी देवावर माझा भार घातला आहे. आज जरी देवाला माझी दया आली नाही तर 100 जन्माच्या शेवटी तरी माझी त्याला दया येईल असा मला विश्वास आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांचे उचित साधण्याचे सदवर्तनाचे साधन मला सापडले. या कार्यातून माझे मन मी दूर होऊ देणार नाही. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.